नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण बघतोय निफ्टीचा ॲनालिसिस, उद्यासाठीचा ट्रेड सेटअप, त्याचबरोबर इंट्रा ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. चला तर मग समजून घेऊया प्राइस ॲक्शन, समजून घ्या उद्यासाठीचा सेटअप, नक्की मार्केट आपल्याशी काय सांगण्याचा प्रयत्न करते, हे सगळ्या गोष्टी आजच्या ॲनालिसिसमध्ये बघणार आहोत, हे लक्षात असू द्या. चला तर मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज मार्केट कसं ओपन झालं, गॅपअप. म्हणजे जवळपास ही जी आपल्याला सेलिंग बघायला मिळाली आणि सेलिंग बघायला मिळाल्यानंतर जवळपास म्हणू शकतो 24,300ला सपोर्ट घेऊन जो बाउन्स बॅक झाला आणि त्याच्यानंतर जवळपास एक 3 दिवसाचा आपण म्हणू शकतो एक स्ट्रगल होतं 24,700च्या वरती, 24,700च्या वरती होल्ड करण्याचं. तिथे न टिकता जवळपास मार्केट जे आहे एक अचानक मोठा गॅपअप 300+ पॉईंटचा तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर ॲज एक्सपेक्टेड पुलबॅक आलेला आहे, हे लक्षात असू दे. ठीक आहे, मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो येणाऱ्या काही आपण म्हणू शकतो उद्यासाठीचा ट्रेडिंग सेटअपच्या येणाऱ्या काही दिवसासाठीचा, हे लक्षात असू दे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आजची जी कॅन्डल झालेली आहे ही कोणती, ही कॅन्डल क्लोज ॲक्च्युली खाली झालेली आहे, रेड कॅन्डलच आहे. पण ॲक्च्युली ट्रेडिंग व्ह्यूचा विषय असा आहे की जवळपास जर मार्केट जे आहे आजच्या क्लोजिंगच्या वरती असू देत, मग ती कॅन्डल कशी क्लोज होऊ देत, मग तिथे तुम्हाला तो एक ग्रीन कलर तुम्हाला बघायला मिळतो, हे लक्षात असू दे. ओके, आता जवळपास आजची जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो सर्वात महत्त्वाचा आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता उद्याचा विचार केला तर उद्या इंट्राडेमध्ये मार्केट ओपन कुठे होते हे महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटने 24,850च्या आसपास कुठेतरी इथे सपोर्ट घेतला आणि मग आपल्याला एक चांगला बाउन्स बॅक बघायला मिळाला, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर जवळपास एक स्विंग हाय या लेवलच्या आसपास बनवला आणि मग क्लोज जी आहे ही जवळपास आजची जी ओपन आहे पहिली कॅन्डल, या कॅन्डलच्या खाली कुठेतरी क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले. ही थोडीफार आपण म्हणू शकतो निगेटिव्ह गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. उद्या ओपनिंग जर गॅपडाऊन झालं, खाली ओपन झालं आणि 24,800च्या खाली जर टिकलं तर डेफिनेटली सेल करा. पण 24,800च्या आसपास जर बाउन्स बॅक झालं, होल्ड करत असेल, जर मार्केट ह्या रेंजच्या आसपास ओपन होऊन आणि पुलबॅकमध्ये उचलत असेल, जसं ह्या रेंजमध्ये ओपन होईल किंवा त्या रेंजमध्ये एंटर होईल, ती रेंजमध्ये 24,850च्या वरती, मग डेफिनेटली या ग्रीन लाईनच्या वरती तुम्ही परत एकदा बाय करू शकता, कॉल बाय करू शकता, फ्युचर बाय करू शकता. मग वरची मुवमेंट तुम्हाला कंटिन्युअस बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. आता तेजीसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तेजीसाठी बाईंगसाठी 24,950च्या वरती मार्केटने होल्ड करणं गरजेचं आहे, हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. 24,950च्या वरती होल्ड करत असेल तर आपण तेजी कंटिन्युअस होईल, 25,000ची लेवल तोडून परत मार्केट वरच्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतं, हे आपण गृहीत धरू शकतो किंवा प्राइस ॲक्शन आपल्याला त्यावेळी सांगण्याचा प्रयत्न करेल, हे लक्षात घ्या. परंतु मार्केट जर इथून खाली आलं आणि हा जो गॅप जो आहे हा भरण्याचा विचार जर करत असेल तर डेफिनेटली आपल्याला मार्केट 24,800च्या खाली आपल्याला जवळपास 24,700पर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतं. मग जवळपास काय अजून 150 पॉईंट खालच्या दिशेने येताना बघायला मिळू शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, त्याचबरोबर मार्केट एकदमच जर बाय चान्स गॅप डाऊन ओपन झालं ह्या रेंजच्या आसपास, मग पुलबॅकमध्ये थोडंफार उचलू शकतो. मग त्या पुलबॅकमध्ये जवळपास म्हणजे काय, गॅप डाऊन ओपन होऊन थोडाफार एक बाउन्स होऊ शकतो आणि त्या बाउन्समध्ये जवळपास तुम्ही कॉल बाय करून एक 30-40-50 पॉईंट तुम्ही उचलण्याचा प्रयत्न आरामात करू शकता, हे लक्षात घ्या. समजलंय का सांगा? सिंपल अनालिसिस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कॅन्डलचा हाय आणि लो उद्यासाठी सर्वात मोठा रेंजेस आहेत, हे लक्षात असू द्या. बघा उद्या ब्रेकआउट मिळतोय का, मिळत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काय अजून माहिती पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, उत्तरं दिली जातील. मार्केट मराठी ह्याच गोष्टी तुम्हाला एक व्यवस्थित मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, इथे तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.